बांधवांना तहे दिल से जय भीम और सलाम। यहाँ पर मैं आया हूँ, मैं जीवन जीते वक्त सिर्फ ध्यान में एक रखता हूँ, जीवन जगत असताना सत्यासाठी झगडत असतो मी, आणि झगडत असताना मरण आलं तरी चालेल, पण त्याचं कारण स्वर्गीय असलं पाहिजे, हे माझं ब्रीदवाक्य आहे। मानवता अभिव्यक्तीसाठी तमाम प्रस्थापित धनदांडग्या मस्तवाल शासनकर्त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे। या इथल्या दलितांनी मुसलमानांनी तर आवाज उठवला पाहिजे, आणि आपण जर आवाज उठवला नाही तर या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी रुजवलेली जी काही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही क्रांतीची बीजे आहेत, ही कुठेतरी कुचकामी ठरतील। मग आपला देश पुन्हा प्रस्थापितांच्या दावणीला बांधला जाईल बांधवांनो। मग हे असं करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला पाहिजे, आणि आपण जे काय व्यवहार करत आहोत तो व्यवहार हा लीगल आहे। आजचा कुरेशी बांधव कुणाही शेतकरी बांधवांना असा काही जबरदस्ती करत नाही, तो शेतकरी स्वतः येतो आणि आपल्या मर्जीने आपला जे काही गुरढोर आहेत ते आपल्या कुरेशी बांधवांना देत असतो, आणि तो अवैध धंदा असताना या ठिकाणी तथाकथित गोरक्षक म्हणून घेणारे या ठिकाणी वाहतूक करत असताना आमच्या मुस्लिम बांधवांची, कुरेशी बांधवांची या ठिकाणी हत्या करतात, त्यांना रोखतात, आणि हे अमानुष कृत्य असताना देखील या इथल्या व्यवस्थेला ही जाग येत नाही। गेंड्याच्या कात्रीची असलेली या ठिकाणची प्रशासकीय व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणची न्यायपालिका असेल, हे सर्वजण निद्रित अवस्थेमध्ये आहेत, झोपीचं सोंग करत आहेत। एवढी विदारक परिस्थिती या देशामध्ये असताना कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि संतांची भूमी कुठेतरी चुकत आहे। या ठिकाणी मी बेधडकपणे सांगू इच्छितो, आम्ही बौद्ध समाजाचे बांधव आहोत, आणि आम्ही कधीच कुण्या समाजाबद्दल ते निर्माण करत नाहीत। खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस हे फक्त आंबेडकरवाद्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा बांधवांनो। आम्हाला प्रत्येक धर्माची प्रत्येक स्थळं असतील, त्यांची धर्मग्रंथ असतील, आम्ही प्रत्येकांचा मान सन्मान करत असतो, आम्ही प्रत्येकांच्या अन्यायाच्या बाजूने थांबत असतो, कारण की आमची शिकवणच आहे, आम्ही अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही। इथली व्यवस्था आहे, अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही, स्वतंत्र नावाची रंडी इथं नांदत नाही। देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झालेत, पण या ठिकाणी स्वातंत्र्य नावाची रंडी नांदत का नाही, हा प्रश्न या व्यवस्थेला मला विचारायचा आहे। मुखी बैरी झाली वांज व्यवस्था, या ठिकाणची न्याय व्यवस्था मुखी बैरी झाली, आक्रोश हिला जाणवत नाही, आणि या ठिकाणी शहीदांचे मनोरे उंच वाढू लागले, चिनाल जातीच्या नावावर इथं माणसं गाडू लागले आहेत। मग या ठिकाणी हे झोपीचं सोंग आणि गेंड्याची कात्री धारण केलेलं हे व्यवस्था आणि सरकार यांना जाब विचारण्यासाठी आपण या ठिकाणी लढा उभारला पाहिजे। आणि लक्षात घ्या, या ठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी हाल होत आहेत, आणि हे कत्तल जे होत आहेत हे सगळे अतिशय खेदजनक आहे। आणि या ठिकाणी मी जे काय आलो, फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। NSUच्या माध्यमातून आम्ही 3-4 संघटनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत, आणि आम्ही आज कुरेशी बांधवांच्या सोबत आणि शेतकरी बांधवांच्या सोबत आज उद्या आणि कधीही सर्व ताकदीनिशी आम्ही सोबत आहोत। या ठिकाणी मला बोलण्याची आपण संधी दिली, या संधीचं मी आभार मानतो। जय भीम।